नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीटेक का करावा. बघा, जो बीटेक आहे तो का करावा, वाय चूज टू परस्यू बीटेक. तर बघा, कोणकोणती अशी कारणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की बीटेक करावा. त्यामध्ये मग त्यानंतर कोणकोणते करिअर ऑप्शन्स असतात, सॅलरी कशी आहे, डिमांड कशी आहे, स्कोप कसा आहे बीटेकचा, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की बीटेक तुम्ही का करावा. तर बघा, सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते आहे की एक्सपर्टीज. बघा, यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये करू शकता. जसं बीटेक बघा, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये करू शकता किंवा मेकॅनिकल मध्ये करू शकता. बीटेक इन मेकॅनिकल, बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आहे किंवा IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता AI मध्ये करू शकता, मशीन लर्निंग मध्ये करू शकता. खूप सारे ऑप्शन्स तुमच्याकडे, तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही त्यामध्ये जे आहेत बीटेक करू शकता. तर हे एक कारण आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. बघा, बीटेक मध्ये ना तुम्हाला खूप जास्त जे प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, मग त्यामध्ये हँड्स ऑन असेल कशावरचं, त्यानंतर प्रॅक्टिकल कंपोनंट्स असेल, जे लॅब वर्क आहे ते आहे, प्रोजेक्ट्स आहे, इंटर्नशिप आहे. तर यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला जातो, ज्याद्वारे तुम्हाला रिअल वर्ल्ड मध्ये जेव्हा तुम्ही इंटर्न प्लेसमेंटसाठी जाल, तर तेव्हा जे आहे तुम्हाला खूप सोपं जातं, कारण जास्ती प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे तुमची जी प्लेसमेंट असते ती खूप लवकर होत असते. तर हे पण एक चांगलं याचं कारण आहे की तुम्ही करायला पाहिजे बीटेक. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. बघा, जेव्हा पण तुम्ही बीटेक करता त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त जे स्किल शिकवलं जातं, ज्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असं तुम्हाला डेव्हलप केले जाते. तुम्हाला जे आहेत तिथे शिकवलं जातं की जर काही इश्यू आले, काही जर प्रॉब्लेम आले, तर त्यांचं सोल्युशन कसं काढायचं, ते पण सिस्टमॅटिक मॅनरमध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात आणि ह्या गोष्टी तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळेस कामी येत असतात. त्यानंतर पुढचं एक पॉइंट आहे की तुम्ही का करावं, तर त्यामध्ये बघा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. बघा, सध्या जे आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, तर तुम्हाला जे बीटेक मध्ये आहेत त्यामध्ये त्या टेक्नॉलॉजी विषयी खूप सारं शिकवलं जातं. नवीन टेक्नॉलॉजी आले तर बीटेकचा जो सिलेबस आहे तो अपडेटेड असतो, तर त्यामुळे पण तुम्हाला जे नॉलेज चांगलं भेटत असतं. तर यामुळे पण तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की बीटेक करावा, करिअर अपॉर्च्युनिटीज. बघा, बीटेक झाल्यानंतर तुमच्याकडे खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज असतात, खूप सारे जे ऑप्शन्स असतात तुमच्याकडे जॉबचे. कारण बीटेक वाल्यांसाठी खूप जास्त जे जॉब्स असतात ते ओपन असतात, तर तुम्ही ते पण करू शकता. जर खास करून IT मध्ये तर खूप जास्ती जॉब आहे बीटेक वाल्याला. त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, वेब डेव्हलपर आहे, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, डेटा ॲडमिनिस्ट्रेटर, खूप सारे तुमच्याकडे जे जॉब करिअर्स आहे ते तुम्हाला तिथे मिळत असतात बीटेकच्या नंतर. तर हे पण एक चांगलं कारण आहे की ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की बीटेक करावा. त्यानंतर ग्लोबल रिलेव्हन्स. बघा, जर तुम्हाला अब्रॉड वगैरे जायचं असेल, तिकडे जर तुम्हाला काम करायचं असेल, तर बीटेकची डिग्री तुम्हाला कुठे पण मान्य, रिकॉग्नाइज केली जाते कुठे पण. तर तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला कुठेही ग्लोबल स्केलवरती काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये सुद्धा तुम्हाला काम करता येतं. तर हे कारण होते ज्याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही बीटेक करावा की नाही. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.